आज आपण FYBA सेमिस्टर 1 मधील साहित्याचे स्वरूप निवेदनात्मक साहित्य प्रकार या विषयातील व्हिडिओ क्रमांक 3 मध्ये आहोत आणि यात आपण आपला अभ्यासक्रमातील जो पुढचा मुद्दा आहे आत्मकथनाचं स्वरूप, प्रेरणा, वैशिष्ट्य आणि वाटचाल याच्याबद्दल चर्चा करणार आहोत। तर सर्वप्रथम आपण मराठी आत्मकथनाच्या ज्या प्रेरणा आहेत त्या कोणत्या आहेत याच्याबद्दल चर्चा करूया। तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलित समाजासाठी त्यांच्या हक्कासाठी खूप कार्य केलं आणि त्यातून हजारो वर्षापासून जो दलित समाज शिक्षणापासून उपेक्षित राहिला होता तो शिक्षणाच्या प्रवाहात आला आणि मग दलित समाजातील युवक शिक्षण घेऊ लागले आणि त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव झाली आणि बाबासाहेबांपासून प्रेरणा घेऊन आपली दुःख ते सांगू लागले, साहित्यातून मांडू लागले आणि याच्यातून हा साहित्य प्रकार अतिशय मोठ्या प्रमाणात किंवा प्रकाशात आला। आपली दुःख मांडण्यासाठी हा वाङ्मय प्रकार दलित समाजाने उपयोगात आणला आणि त्यातूनच या साहित्य प्रकाराचा विकास होत गेलेला आहे। आणि हा शब्दप्रयोग जो आहे आत्मकथन हा दलित साहित्यातच सर्वप्रथम वापरला गेला आहे, कारण आपण मागील तासामध्ये चरित्र, आत्मचरित्र यांच्याबद्दल माहिती पाहिली। हे साहित्य प्रकार जे आहेत ते आधी लिहिले जात होते, परंतु आत्मकथन हा जो शब्दप्रयोग आहे किंवा हा जो साहित्य प्रकार आहे की ज्याच्यामध्ये भिन्नता आहे आत्मचरित्रापेक्षा किंवा चरित्रापेक्षा, ह्याच्यामध्ये थोडा फरक येतो, तो आपण स्वरूप पाहताना लक्षात घेऊयाच। पण हा जो प्रयोग आहे तो दलित साहित्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आला, शब्दप्रयोग आत्मकथन। ठीक आहे। त्यानंतर भालचंद्र फडके यांनी दलित आत्मकथनांना दुःखाची गाथा असा शब्दप्रयोग वापरला, कारण दलित समाजाने कायमच दुःख सहन केलं होतं आणि ते दुःखच या साहित्यातून दलित समाज सांगत होता। त्यानंतर विमल भालेराव स्वकथन हा शब्द वापरतात आत्मकथनासाठी। असे वेगवेगळे आपल्याला या प्रकारासाठीचे शब्दप्रयोग दिसतात, आत्मकथन, स्वकथन, दुःखाची गाथा वगैरे। मग आता आत्मकथन म्हणजे आपण प्रेरणा तर पाहिली, आता स्वरूप काय म्हणजे नेमकं हा प्रकार वेगळा कसा, आत्मचरित्रापेक्षा वेगळा कसा, चरित्रापेक्षा वेगळा कसा, हे आपल्याला समजून घ्यायला लागेल ना, तर आपल्याला त्याचं स्वरूप लक्षात येईल। तर आत्मकथनामध्ये एखाद्या व्यक्तीने आपल्या जीवनात भोगलेलं दुःख, वेदना, उपेक्षा यांचं कथन असतं आणि या कथनामध्ये फक्त त्या व्यक्तीबद्दल नाही तर त्याच्या आजूबाजूच्या समाजाबद्दल तेथील दुःख ते सुद्धा तेवढ्याच प्रमाणात व्यक्त झालेलं असतं। दैनंदिन जीवनात जगत असताना जे अनुभव येतात ते अनुभव आत्मकथनात्मक कलाकृतीच्या माध्यमातून ते समाजापुढे मांडत असतात। ह्याचा जो नायक असतो ना आत्मकथनाचा, तो नामधारी असतो म्हणजे नावापुरता असतो। भोवतालचा जो समाज आहे आणि वास्तव परिस्थिती याच्यावरती जास्त प्रमाणात भर असतो। इथेच आपल्याला फरक दिसतो। आपण पुढे बघूया अजून की वरकरणी जरी एखाद्या व्यक्तीच्या जीवनाचा आलेख वाटत असला तरी तो समग्र सामाजिक जीवनाचा आलेख असतो। अप्रत्यक्षपणे याच्यामध्ये समाजाबद्दल, आजूबाजूच्या परिस्थितीबद्दल जास्त प्रकारे चित्रण आलेलं असतं। ह्या आत्मकथनामधील जो मी असतो म्हणजे जो लेखक असतो तो समाज जीवनाचा अविभाज्य घटक असतो। त्याच्या सामाजिक जीवनाचे सांस्कृतिक, धार्मिक, पारंपरिक हे सगळे जे संदर्भ आहेत ते अपरिहार्यपणे त्या कलाकृतीमध्ये समाविष्ट होतात। त्यातून लेखकाची जडणघडण म्हणजे तो लेखक कसा घडला हे अभिव्यक्त होत असतं, कारण कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यावर त्याच्या समाजाचा, आजूबाजूच्या परिस्थितीचा प्रभाव पडतच असतो आणि हा प्रभाव आत्मकथनातून तीव्रपणे जाणवतो, कारण तो लेखक, तो आत्मकथनकार ते मांडत असतो। आणि ह्याच्यामधून आपल्याला आता आत्मकथनाची वैशिष्ट्ये लक्षात येतात की इतर जे आहे आत्मचरित्र याच्यापेक्षा आत्मकथन वेगळं कसं, बरोबर। आत्मचरित्रामध्ये काय असतं की एखाद्या व्यक्तीच्या कर्तृत्वाचा आलेख असतो आणि हे कर्तृत्व संपल्यानंतर आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात ज्यावेळेस तो माणूस सेवानिवृत्त होतो किंवा त्याला वाटतं की आपण आपल्या आयुष्यामध्ये जे कामं करायचे होते ते केलेत आणि आता आपण आपल्याबद्दल इतरांना सांगूया, आपलं कर्तृत्व सांगूया, त्यावेळी ते आत्मचरित्र लिहितात। म्हणजे त्याच्यामध्ये स्वतःच्या कर्तृत्वाचा आलेख जास्त असतो, गतजीवनाचा इतिहास असतो। पण ज्यावेळेस आपण आत्मकथन म्हणतो तेव्हा हा वाङ्मय प्रकार जीवनाच्या मावळतीला लिहावा असं काहीही नसतं। आपण आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावरती आत्मकथन लिहू शकतो, कारण मी मगाशी सांगितलं की याच्या प्रेरणाच मुळात आहे दलित साहित्यामध्ये आणि बाबासाहेबांकडून प्रेरणा घेऊन ज्यावेळेस दलित समाज शिक्षणाकडे वळाला
त्यावेळेस तरुण युवक युवतींना आपल्या हक्कांची जाणीव झाली आणि त्यांनी आपल्याबद्दल सांगायला सुरुवात केली. मग वयाच्या 30शीत 40शीत 50शीत ते लिहू लागले. मग त्यामुळे असं नाही की ते तेव्हा आयुष्याच्या मावळतीला होते, पण त्यांना आपली दुःख सांगणं गरजेचं वाटू लागलं किंवा समाजाला आपण काय भोगलंय हे त्यांना सांगायचं होतं, आपल्या वेदनांना वाट करून द्यायची होती. मग त्यामुळे त्यात आत्मकथन हा जो साहित्य प्रकार आहे हा विशेषच इथे येतो की हा कोणत्याही जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावरती लिहिला जाऊ शकतो. आत्मकथनाची भाषा आता बघा, मुळातच हा साहित्य प्रकार शोषित समाजाने सुरुवात केली. त्यांनी गावकुसाबाहेर कायम राहिलेले आहेत, म्हणजे ग्रामीणता येणार त्याच्यामध्ये. दलित जीवनातली जी दुःख आहेत ती मांडण्यासाठी त्यांनी आपल्या बोलीभाषेचा अर्थात वापर केला. त्यामुळे प्रादेशिक बोलीभाषा या वापरून त्याच्यामध्ये चित्रण झाले. ग्रामीण भाषाशैली, ग्रामीण शब्द त्याच्यामध्ये आत्मकथनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दारिद्र्य, भूक, त्या समाज, त्यांच्या चालीरीती ह्या सगळ्यांचं दर्शन या आत्मकथनांमधून घडत असतं. आणि व्यवसायांचं दर्शन पण घडतं. हा एक विशेष आहे, कारण ज्यावेळेस आपण दलित समाज म्हणतो त्यावेळेस त्याच्यामध्ये गावकुसाबाहेर ते राहायचे आणि त्यांना बरीचशी कामं करायला लागायची की जे आपण उपेक्षित नसलेले जे लोक होते ते करत नसायचे. मग ह्यामध्ये 18 बलुतेदार 12 बलुतेदार आपण असं म्हणतो बरोबर. तर दलित साहित्यातून प्रेरणा घेऊन ज्यावेळेस इतरही व्यवसाय करणारे जे आहेत, जसं की कैकाडी असतील, चांभार, कुंभार, लोहार अशा वेगवेगळ्या जातीतले व्यवसायातले लोकसुद्धा आत्मकथनं लिहू लागले. आणि मग त्यांचा व्यवसाय हाच त्यांचं आयुष्य होतं, कारण मुळातच जातींचं विभाजनच व्यवसायावरून झालं होतं. मग हे जे व्यवसाय आहेत त्या व्यवसायात जे अनुभव येतात ते सुद्धा आत्मकथनांमधून यायला लागले. कैकाडी समाजात जे दुःख आहे किंवा जे त्यांचा समाज कसा आहे याच्याबद्दलचं चित्रण आयदांमध्ये येतं, उपरामध्ये येतं. कोल्हाट्याचं पोर यासारख्या ज्या आहेत आत्मकथना, त्यातून आपल्याला त्यांच्या व्यवसायाचं चित्रण दिसतं. हे एक वैशिष्ट्य आहे आत्मकथनाचं. कारण त्यानंतर स्त्रियांचं चित्रण घडतं आपल्याला की स्त्रिया कष्टाळू, शोषिक, श्रद्धाळू अशा होत्या आणि त्या पारंपरिक समाजव्यवस्थेमध्ये त्यांच्यावर कायम अन्याय होत आलेला आहे. म्हणजे त्या शोषित असो किंवा नसो, पण कायम स्त्रियांना दुय्यमच दर्जा दिला आहे समाजाने. आणि मग ह्यांची जी सतत मुलाबाळांसाठी कष्ट उपसणं, संसाराचा गाडा उडण्यासाठी कष्ट करणं, ही सगळी जी चित्रणं आहेत ती आत्मकथनांमधून यायला लागली. म्हणजे आपल्याला दिसतं की आत्मकथनांनी स्त्रियांना सुद्धा आपल्या भावनांना वाट करून देण्यासाठी एक मार्ग दिला होता. त्यानंतर आतापर्यंत ज्या ज्या व्यक्ती आहेत, ज्यांच्या आत्मकथनं आहेत, त्या जरी शहरी भागात राहत असल्या तरी त्यांचं बालपण जे आहे ते गावाकडेच गेलं आहे, ग्रामीण भागातच गेलं आहे. त्यामुळे त्या संस्कृतीचा प्रभाव त्यांच्या मनावर असतो आणि त्यामुळे आत्मकथनाच्या भाषेवरती ग्रामीणतेचा एक प्रभाव असतो. ग्रामीण भागातील उल्लेख, ग्रामीण भागातील भाषा, म्हणजेच ग्रामीणतेचं दर्शन घडतं आपल्याला त्यातून. म्हणजे आपण आपल्याला जे अभ्यास पुस्तक आहे मन में है विश्वास ते जरी पाहिलं तर त्याच्या मनोगतामध्ये सुद्धा विश्वास नांगरे पाटील स्वतः त्यांच्या गावाकडच्याच वर्णनाने सुरुवात करतात की त्यांना कसं गावाकडच्या आठवणी येतात, त्यांचं गाव कसं होतं, ह्या सगळे वर्णन ते करतात. म्हणजे जरी ते अधिकारी असले आज तरी त्यांचं आत्मकथनसुद्धा ग्रामीण भागाकडे कल घेतं त्यांचं मन, कारण त्यांचं लहानपणच मुळात तसं गेलं. आणि जे पण आत्मकथनकार होते त्यातील बहुतांशी ग्रामीण भागात वाढलेले असल्यामुळे त्यांच्या आत्मकथनांमध्ये ग्रामीणता आपल्याला दिसते आणि हे एक वैशिष्ट्य आहे आत्मकथनांचं. तर अशा प्रकारे आपण आत्मकथनांचे प्रेरणा, स्वरूप आणि वैशिष्ट्य समजून घेतली. आता आपण त्याची वाटचाल बघूया. आता वाटचाल म्हणजे इतिहास असतो की एखाद्या वाटेवरती एखादा माणूस कसा चालत आलाय पुढे पुढे, म्हणजे ती वाटचाल असते, मग तो इतिहास असतो. आता आत्मकथनांचा इतिहास, आता परीक्षेच्या दृष्टीने जर तुम्ही पाहिलं तर गरजेचं नाही आहे की तुम्हाला ह्या स्लाईड्समध्ये मी जेवढं दाखवलेत किंवा जे लिहिलेत मुद्दे ते सगळेच असावे. मी ह्यात आधीच थोडेच मुद्दे घेतलेत, पण तुमच्याकडे जसा वेळ असेल किंवा तुम्हाला जितकं आवड असेल त्याच्यानुसार जर तुम्ही सगळे पाठ केले तर अतिउत्तम. कारण बऱ्याचशा गोष्टी पाठ करण्यासारख्या आहेत इतिहासामध्ये, आत्मकथनाच्या इतिहासामध्ये. तर तुम्ही जर 2-3 वेळा हेच ऐकलं पुन्हा पुन्हा किंवा नोट्स काढून लिहिलं तर तुम्हाला छान प्रकारे लक्षात राहील. तर आता हा इतिहास आपण बघूया. तर आता आत्मकथनांची सुरुवात जसं मगाशी पाहिलं की दलित साहित्यातून झाली,
पण मग नक्की कुठून झाली, तर मिलिंद महाविद्यालय जे होतं औरंगाबादचं, तिथे 1964 साली त्यांच्या वार्षिक अंकामध्ये वाटाड्या नावाचा एक लेख प्रसिद्ध झाला होता, जो की प्र. सोनकांबळे यांनी लिहिला होता. आणि इथून दलित समाजाला आपले दुःख सांगण्याचं किंवा आपले व्यथा मांडण्याचं एक स्वरूप भेटलं होतं, एक प्लॅटफॉर्म आपण म्हणतो, जसं की त्यांना मंच भेटला होता. आणि त्यानंतर मग हे जे वार्षिक अंक होता तिथून प्र. सोनकांबळे लिहित राहिले वेगवेगळे लेख त्यांच्या आयुष्याबद्दलचे, आणि त्याचंच मग एक पुस्तक बनलं, आठवणींचे पक्षी. आणि मग हे झालं प्र. सोनकांबळे यांचं आत्मकथन. पण त्याच्या आधी बलूत हे जे आहे दया पवारांचं, ते प्रसिद्ध झालं होतं. म्हणजे बघा, 1964 साली वार्षिक अंकामध्ये वाटाड्या नावाचा लेख आला, पण 1978 साली बलूत हे प्रसिद्ध झालं होतं. आणि ह्या 2 आत्मकथनांमधून जे आहे बलूत आणि आठवणींचे पक्षी यांनी दलित समाजाला किंवा उपेक्षित समाजाला आपले दुःख आणि व्यथा मांडण्यासाठी एक प्रेरणा दिली. आणि त्यातून नंतर हळूहळू हा जो इतिहास आहे हा सुरू झाला, किंवा दलित आत्मकथन लेखनाची जी सुरुवात आहे ती या 2 आत्मकथनांमधून झाली, बलूत आणि आठवणींचे पक्षी. बलूत हे दया पवारांचे आणि आठवणींचे पक्षी हे प्र. सोनकांबळे यांचं आहे. तर आता गावकुसाबाहेर कायम दलित समाज असायचा, आणि मग यांची आत्मकथनं तर येतच होती, पण त्यांच्याकडं प्रेरणा घेऊन इतर समाजातील लोकसुद्धा, की ज्यांना समाजामध्ये उपेक्षलं जात होतं, त्यांनीसुद्धा आपली आत्मकथनं लिहायला सुरुवात केली. मग कैकाडी समाज हा जो एकाच ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी फिरतीवर असायचा, भटका समाज होता. आणि त्या समाजाचं जे चित्रण केलं ते लक्ष्मण माने यांनी उपरा या आत्मकथनामध्ये आपल्या केलं, जे 1980 साली प्रसिद्ध झालं होतं. त्यानंतर 1981 मध्ये शंकरराव खरात यांचं तराळ अंतराळ हे प्रसिद्ध झालं. बघा, 1981 साली शंकरराव खरात यांचं तराळ अंतराळ हे प्रसिद्ध झालं. त्यानंतर स्त्रियांनी पण आपली आत्मकथनं लिहिली आहेत. मग त्याच्यामध्ये कुमुद पावडे यांचं 1981 साली अंतस्फोट हे प्रसिद्ध झालं. त्यानंतर मुक्ता सर्वगोड यांचं 1983 साली मिटलेली कवाडे मुक्ता सर्वगोड हे प्रसिद्ध झालं. त्यामध्ये मुक्ता सर्वगोड यांनी महार समाजाचं जे मागासलेपण आहे, शिक्षणाच्या बाबतीत त्यांची जी उपेक्षा झाली आहे, आर्थिक विपन्नता आहे, दास्यत्व आहे, हे सगळं ज्या त्या समाजाने सहन केले ते मुक्ता सर्वगोड ह्याच्यामधून मांडतात. कशातून? मिटलेली कवाडे. त्यानंतर 1984 साली शरणकुमार लिंबाळे यांचं अक्कर माशे हे जे आत्मकथन आहे ते प्रकाशित झालं होतं. त्यांनी आपल्या जीवनाची परवड, त्यांचे जे हाल झालेत ते यातून चित्रित केलेत. त्यानंतर 1986 साली माझ्या जन्माची चित्तरकथा हे शांताबाई कृष्णाजी कांबळे यांचं आत्मकथन प्रसिद्ध झालं. आणि त्यानंतर बेबी कांबळे यांचं जीनं आमचं हे आत्मकथन दलित स्त्रियांच्या दुःखाची कहाणी याच्यातून आपल्याला कळते. बेबी कांबळे यांचं जीनं आमचं. त्यानंतर ग्रामीण जीवनात जर आपण पाहिलं तर लक्ष्मण गायकवाड हे जे आहेत त्यांनी 1987 साली माणूस जन्मताच गुन्हेगार कसा ठरतो, उचल्या, पायरूड असं ज्या जमातीला पहिल्यापासूनच हिणवलं जातं त्या जमातीबद्दलचा परिचय ते आपल्या आत्मकथनात करून देतात. लक्ष्मण गायकवाड यांचं उचल्या हे आत्मकथन. त्यानंतर 1993 साली मरणकळा नावाने 2 आत्मकथनं प्रसिद्ध झाली. एक द.शी सवाखंडे यांचं आणि दुसरं जनाबाई कचरू गिरे यांचं. दोन्हीचं नाव मरणकळाच होतं आणि दोन्ही पण 1993 सालीच प्रसिद्ध झालेले होते. नरेंद्र जाधवांचा आमचा बाप आणि आम्ही ह्याच्यामध्ये ह्याचं भरपूर भाषांमध्ये सुद्धा भाषांतरित झालं आणि मला वाटतं बऱ्याच जणांनी ऐकलंही असेल किंवा आपल्याला शाळेमध्ये असताना 10वी किंवा 12वीमध्ये ह्याच्यावरील छोटासा एक पाठ पण होता मला वाटतं. मग नरेंद्र जाधव यांचा आमचा बाप आणि आम्ही. त्यानंतर कोल्हाटी समाजाचं दुःख सांगणारं 1994 साली आलं ते किशोर शांताबाई काळे यांचं कोल्हाट्याचं पोर हे आत्मकथन. त्यानंतर उर्मिला पवार यांचं आयदान अशा प्रकारचे आत्मकथन. आणि त्यानंतर ग्रामीण भागावरती जर आपण भर दिला तर त्यामध्ये ग्रामीण भागातलं जे जीवनाचं चित्रण आहे ते झोंबी, नांगरणी आणि घरभिंती हे जे 3 आत्मकथन आहेत
म्हणजे 3 भागांमध्ये डॉक्टर आनंद यादव जे आहेत त्यांनी आपली आत्मकथा सांगितली आहे. डॉक्टर आनंद यादव यांचं झोंबी, नांगरणी, घरभिंती ही जी आत्मकथनं आहेत, ही 3 आत्मकथनं वेगवेगळ्या भागात आहेत. त्यांनी 3ही भागांना वेगवेगळं नाव दिलं आहे, परंतु ते त्यांच्या आयुष्याचं आत्मकथन आहे. आणि यातून मराठी आत्मकथनाला एक वेगळी पायवाट पडली होती. ग्रामीण भागातील जे चित्रण आहे ते अधिक मोठ्या प्रमाणावरती येऊ लागले होते. 1987 साली हे प्रसिद्ध झालं होतं झोंबी. त्यानंतर रामप्रहर, रा ना झोळ यांचा आणि अप्पा कोरपे यांचं मी तो हमाल, रामनगरकरांचं रामनगरी, ज्ञानेश्वर मुळे यांचं माती पंख आकाश, अशी बरीचशी आत्मकथनं लिहिले गेलेली आहेत. आणि अशा प्रकारे आपल्याला मराठी आत्मकथनांची वाटचाल पाहता येते. दलित साहित्यातून सुरुवात झालेली आत्मकथनं आता बऱ्याच प्रकारे बऱ्याच वेगवेगळ्या समाजातील स्तरातील लोक आता आपली आत्मकथनं सांगू पाहत आहेत. आणि यातीलच एक म्हणजे आपल्याला अभ्यासक्रमाला आहे, ते म्हणजे मन में है विश्वास, जे की एक IPS ऑफिसर आहेत विश्वास नांगरे पाटील सर. यांनी आपल्या आयुष्याबद्दल त्यांना जे अनुभव आले, ऑफिसर होण्यापर्यंतचा त्यांचा गावापासून ते ऑफिसर होण्यापर्यंतचा प्रवास कसा होता याच्याबद्दल त्यांनी सांगितले. आणि या आत्मकथनाबद्दल आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये चर्चा करता येईल की नक्की परीक्षेमध्ये याच्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात, त्याची उत्तरं कशी लिहायची, याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करूया. तर हे जे आत्मकथन आहे याच्यामध्ये ग्रामीणता पण आपल्याला दिसते, कारण जे विश्वास नांगरे पाटील सर आहेत ते स्वतः ग्रामीण भागांमध्ये वाढलेले आहेत. मग त्यामुळे जरी ते आत्ता शहरात राहत असले तरी त्यांच्या आत्मकथनामध्ये सुद्धा ग्रामीणता येते. ग्रामीण भागातील शब्द, तेथील वातावरण यांचं वर्णन येतं, जे की आपण आत्मकथनांच्या वैशिष्ट्यामध्ये पाहिलं. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये आत्मकथन हा जो साहित्य प्रकार आहे याची वैशिष्ट्य, वाटचाल, इतिहास वगैरे सगळं पाहिलं. तर आपण पुढील व्हिडिओमध्ये मन में है विश्वास या पुस्तकाबद्दल, या आत्मकथनाबद्दल सविस्तर चर्चा करूया. तर जर तुम्हाला यातील काही समजलं नसेल किंवा कुठला मुद्दा लक्षात आला नसेल, काही शिकवण्याच्या पद्धतीमध्ये बदल हवे असतील तर नक्की कमेंट करा. आवडला असेल तरीही कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण उरलेला जो अभ्यासक्रमातील भाग आहे याच्यावर चर्चा करूया. कारण आपण आतापर्यंत जे 3 भागांमध्ये पाहिले, हा एक भाग झाला अभ्यासक्रमाचा, आणि दुसऱ्या भागामध्ये आपल्याला ॲक्च्युअल पुस्तक जे आहे आत्मकथन नक्की असतं कसं ह्याच्यासाठी मन में है विश्वास हे पुस्तक दिलेलं आहे. तर तुम्ही जर स्वतः ते वाचलं तर अतिउत्तम, तुम्ही जास्त छान उत्तरं लिहू शकता. आणि जर वाचल्यानंतरही तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे उत्तरं लिहायची असतील किंवा वाचायला जमलं नसेल काही कारणांमुळे, तर आपण त्याच्यावरती व्यवस्थित चर्चा करूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तर पुन्हा एकदा धन्यवाद.